सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगला आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे या शब्दाची मागणी केली होती. मात्र या अध्यादेशानंतर ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान आज वंचित बहुजन आघाडीनेही हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी केली. तसेच गेल्या वर्षभरात दिलेले कुणबी प्रमाणपत्रही मागे घेण्याची मागणी केली. यानंतर आता मराठा क्रांती मोर्चानेही सगळे सोयरेचा आधीचा अध्यादेश रद्द करून नवीन मागणी केली आहे. ही मागणी नेमकी काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया. राज्य सरकारने सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढून मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. सगळे आणि सोयऱ्याचा अर्थ या अध्यादेशात घ्यायला हवा होता. कुणबी आणि मराठा विवाहाला सामाजिक मान्यता असली तरी कायदेशीरदृष्ट्या ते दोन्हीही वेगळे मुद्दे आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांनी सुचवल्याप्रमाणे राज्य सरकारनं आधीचा अध्यादेश रद्द करून सगळे सोयऱ्यांचा नवा अध्यादेश काढावा अशी मागणी संजय लाखे पाटील यांच्याकडून यावेळी करण्यात आली.